आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया। पिंपरी चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प सादर झाला। यावेळी पत्रकारांना परवानगी नव्हती। हा अर्थसंकल्प केला जात असताना गोंधळ झाल्याची माहिती आहे। देशाचे नेते अजित पवार जाऊन महिना झालाय। त्यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झालो। आयुष्यभर त्यांनी सर्वांना ऊर्जा दिली, लोकसेवा शिकवली, विकासाची दृष्टी दिली असं विधान सुनील तटकरे यांनी केलं। विरोधकांना पार्थ पवारांची राज्यसभेची खासदारकी खटकते का अशी दुर्दैवी परिस्थितीतही पार्थ पवार राज्यसभेवरती जातील। त्यांचा देखील वेगळा प्रभाव अजित पवारांचे चिरंजीव म्हणून निश्चितपणे पडेल असं वक्तव्य तटकरे यांनी केलं। नवी मुंबई विमानतळाला अजित पवारांचं नाव द्यावं अशी राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे। राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी ही भूमिका केली। गडचिरोली इथं रुग्णालयात उपचार सुरू असतानाही त्या पेशंटला पैसे काढण्यासाठी बँकेत जावं लागलं। त्यात त्या वृद्ध महिलेचं निधन झालं। या प्रकरणी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून यामध्ये दोषी असलेल्यांवर कारवाई करण्याबाबतचे आदेश केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले। किरीट सोमय्या यांनी उरुण ईश्वरपूर नगर परिषदेला भेट दिली। जन्म प्रमाणपत्राच्या अनुषंगाने आढावा घेतला।